शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकांवर बैठका चालू आहेत. यामध्ये अजितदादा पवार गटाकडून शरद पवारांचे खासदार किंवा राज्याच्या राजकारणातले महत्त्वाचे नेतेही फोडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यानुसार काही नेते फुटू शकतात अशी दाट शक्यताही वर्तवली जात असताना असे कोणते 5 नेते आहेत जे शरद पवारांना सोडून जाऊ शकत नाही असं बोललं जातं. पण नेमकं का सोडून जाऊ शकत नाही, याच्या पाठीमागचे नेमकं कारण काय आहे, त्यांचं स्वतःचं राजकारणही त्याच्या पाठीमागं असल्याचं बोललं जातं. प्रत्येक नेत्या पाठीमागची कारणं, स्थानिक पातळीवरचं समीकरण वेगळं आहे, पण खरोखरच त्याच कारणामुळे हे नेते शरद पवारांना सोडू शकणार नाहीत का, या अनुषंगानं या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर ज्यांची शक्यताही नव्हती असेही नेते शरद पवारांना सोडून अजित पवार यांच्या गटात सामील झाले आणि शरद पवारांना मोठा धक्का बसला. आता ऐनवेळी कोण कधी साथ सोडून जाईल याची कोणतीही गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही, किमान आजच्या परिस्थितीत तरी. आता असं चित्र असतानाही शरद पवारांच्या बाजूनं 5 नेते येणाऱ्या काळात देखील भक्कमपणे उभे राहू शकतात असं बोललं जातं. यातलं पहिलं नाव म्हणजे जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड यांचं एकंदरीतच राजकारण आपण पाहिलं तर शरद पवार यांच्यावर त्यांची मोठी श्रद्धा आहे. हे एक कारण आहेच, पण सोबतच जर आजच्या घडीला ते अजितदादा पवार गटात गेले तर आज जे त्यांचं वर्चस्व शरद पवार गटात आहे तेच वर्चस्व त्यांना अजित पवार गटात मिळणार नाही. मुळातच जितेंद्र आव्हाड हे अग्रेसिव्ह भूमिका घेणारे नेते आहेत आणि अग्रेसिव्ह भूमिका घेत असताना अजितदादांच्या गटात त्यांच्या भूमिकेवर बंधनं येतील असं बोललं जातं. त्यातलं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पुरोगामी विचारांशी त्यांची बांधिलकी वेळोवेळी दिसून आली आहे. अर्थात जर ते अजितदादा पवार गटात गेले तर ते महायुतीचा भाग असतील, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या एकूण भूमिकेवर त्यांना काहीही बोलता येणार नाही. म्हणजे जे अमोल मिटकर यांच्या संदर्भात झालं तसंच जितेंद्र आव्हाड यांच्याही सोबत होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळं कदाचित ते पवारांना सोडून कधीच जाणार नाही असं बोललं जातं. यातलं दुसरं नाव म्हणजे रोहित पाटील. आबांचा राजकीय वारसा त्यांनी सक्षमपणे पेललाय किंवा त्यांनी पेलायला सुरुवात केली असंही म्हणता येईल. मुळातच भावनिक आणि सहानुभूतीचं राजकारण जर आपण पाहिलं तर याचा थेट फायदा हा रोहित पाटलांना मिळालेला पाहायला मिळतो आणि आजच्या घडीत जर ते अजितदादा पवार यांच्यासोबत गेले तर निश्चित स्वरूपात मतदारसंघातून त्यांना मिळणारं पाठबळ हे कमी होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजितदादा यांनी आबांबद्दल केलेलं वक्तव्य अर्थातच त्यांच्या भावना दुखावणारं होतं आणि त्यामुळे वडिलांच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठी ते शरद पवार यांच्याच बाजूला राहतील असं दिसून येत आहे. त्यानंतर महत्त्वाचं नाव म्हणजे उत्तम जानकर. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उत्तम जानकरांनी थेट अजितदादा पवार यांच्याशी पंगा घेतला होता. तो पंगा पुढे त्यांनी कायम ठेवला. आता विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली असली तरीही नंतर ईव्हीएम संदर्भात व मार्कडवारी संदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिका केंद्रस्थानी ठरल्या होत्या. अर्थातच सत्तेला किंवा सत्ताधाऱ्यांना सक्षमपणे तोंड देणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आणि ती ओळख कायम ठेवण्याच्या अनुषंगानं त्यांना शरद पवार यांच्या बाजूने उभं राहणं त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं बोललं जातं. आता त्यानंतरचं महत्त्वाचं नाव म्हणजे संदीप क्षीरसागर. खरं तर संदीप क्षीरसागर यांच्या पुढे शरद पवार गट हाच एकमेव आणि उत्तम पर्याय आहे अशी चर्चा अनेकदा ऐकायला मिळते. कारण क्षीरसागर घराणं आणि त्याच्यामधले जे काही वाद आहेत ते सर्व श्रुत आहेत. अशा परिस्थितीत जयदत्त क्षीरसागर असतील किंवा मग योगेश क्षीरसागर असतील, या दोघांचाही पराभव संदीप यांनी केलाय. बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे यांनाही शह देण्याची भूमिका त्यांनी आजपर्यंत घेतली. त्यामुळे आज जर ते अजितदादा पवार गटात गेले तर एकंदरीतच त्यांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात. सोबतच आगामी काळात बीडच्या राजकारणातून त्यांचा पत्ताही कट होऊ शकतो असंही बोललं जातं. कारण योगेश क्षीरसागर असतील, धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, हे सगळे त्यांना स्थानिक राजकारणातून हद्दपार करण्याच्या अनुषंगानं भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचा एकंदरीत राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर शरद पवार गटासारखा उत्तम पर्याय त्यांच्याकडे सध्या तरी नाहीये अशी चर्चा आहे. आणि त्यानंतरचं महत्त्वाचं आणि शेवटचं नाव येतं ते म्हणजे जयंत पाटील. आता जयंत पाटील हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. प्रत्येक संकटाच्या काळात ते शरद पवार यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेत. या सगळ्या गोष्टी असल्या तरीही जयंत पाटील अजितदादा यांच्याकडे जाऊ शकत नाही. त्यांच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे अजितदादा पवार आणि जयंत पाटील यांच्यातले मतभेद. पक्ष एकत्र असतानाही त्यांच्यातले खटके अनेकदा चर्चेत होते. किंबहुना जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातले खटके जे उडत होते त्याच्यामुळेच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली अशी अनेकदा चर्चा ऐकायला मिळते.
त्यामुळे जयंत पाटील शरद पवारांचा गट सोडून अजितदादा पवार यांच्याकडे जाऊ शकत नाही अशी चर्चा आहे. आता खरोखरच या कारणांमुळे हे 5 नेते शरद पवार यांना कधी सोडून जाऊ शकणार नाहीत का? किंवा या व्यतिरिक्त असे कोणते नेते आहेत जे शरद पवार यांना सोडून जाऊ शकत नाही? त्यांची नावे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.